आज सौ संध्या ताई फाउंडेशन यांच्या मार्फत जे रंगमंच जे रंग चित्रकला यांचा कार्यक्रम या निमित्ताने स्पर्धेचं आयोजन केलं. त्याच्यातून जे विद्यार्थी फर्स्ट आणि सेकंड यांचे बक्षीस वितरण आयोजित केलं. त्या निमित्ताने या कार्यक्रमाला माझ्या सर्व काही खांद्याला खांदा लावून काम करणारे सौ संध्या कल्याणकर, तसेच आमच्या भोकरच्या आमदार आमच्या ताई श्रीदाई चव्हाण, तसेच गुरुसाहेब DSP, तसेच सर्व शिक्षणाधिकारी फुटाले मॅडम, तसेच महापालिकेचे सुद्धा शिक्षणाधिकारी मंदारगे मॅडम आणि महापौर सुद्धा मुळेताई, सर्व पदाधिकारी, आमचे चित्रकलेचे जे खरे त्यांनी साथ देणारे आमचे सूर्यवंशी सर, सर्व या कार्यक्रमाला सहकार्य करणारे या संध्याताई फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सर्व टीम यांची, आमचे प्रकाश पाटील हो, कासाळीकर हो, सर्व तोरवताई हो, यांनी शारदाताई हो, यांनी जे काम केलं या स्पर्धेसाठी भाग घेऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून ताईच्या त्यांनी सहकार्य केलं, त्याच्याबद्दल सगळ्याचा आभार मानतो. याच्यातून एकच आहे की आपली कला, चित्रकला, आपल्या अंगातले गुण खरंच याच्यातून या उपक्रमातून लक्षात आले की जे विद्यार्थ्यांना आपल्या येणाऱ्या काळामध्ये चांगले घडले पाहिजेत, चांगले संस्कार लागले पाहिजेत. या खरंच मी ताईचं आमचं कौतुक करतो की या निमित्ताने की खूप चांगला उपक्रम त्यांनी हे राबविलेला आहे. हे खरं तर उपक्रम आम्ही राबवायला पाहिजे. ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि राजकारणापेक्षा बाहेर जाऊन काम करणारे आहेत. राजकारण कमी करतात, समाजसेवा जास्त करतात आणि माझ्या खांद्याला खांदा लावून मला मदत करत असतात. मी 100% त्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्या सहकार्य सगळ्याच्या पाठीशी आहे. आणि एवढंच सांगतो की एक नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये मला आम्हाला चांगले शिक्षण क्षेत्रामध्ये भाग घेऊन चांगले या भागातून विद्यार्थी घडले पाहिजेत. डॉक्टर, अधिकारी, IAS विद्यार्थी या नांदेड उत्तर मतदारसंघातून घडले पाहिजेत. ठीक आहे, नांदेडचा विकास तर नांदेड उत्तर मतदारसंघातून विकास केला, मात्र शैक्षणिक विकास, आरोग्य सुद्धा दवाखाना, मोठा रुग्णालय आणले. आता शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही भाग घेत आहे. येणाऱ्या काळामध्ये शिक्षण क्षेत्र सुद्धा या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये विकास करण्याचा प्रयत्न करील. या निमित्ताने सांगतो आम्ही दोघंही, आमचे सगळं परिवार या नांदेड उत्तर मतदारसंघाच्या पाठीशी आहे. येणाऱ्या काळात या नांदेड उत्तर मतदारसंघातले, गावातले असो, शहरातले हो, आम्हाला डिजिटल जे शाळाला निधी उपलब्ध करून शासनाकडून जेवढा होईल तेवढा आम्ही याचा पाठपुरावा करून या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये डिजिटल शाळा बनल्या पाहिजेत. जशी नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये वागी येथे खूप मोठी शाळा आहे. आम्ही बांधकाम सुद्धा तिथं चालू आहे. तिथं डिजिटल जे शहरात शाळा नाही तशी शाळा मी बनविणार आहे. येणाऱ्या काळामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये वागी जिल्हा परिषद शाळेचं 100% विकास करेल आणि या शाळेतून विद्यार्थी चांगले घडतील. शहरात येण्याची गरज नाही, ग्रामीणतून विद्यार्थी घडतील. या निमित्ताने दाखविणार आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि सुंदर शाळा या नांदेड जिल्ह्यामध्ये वागी येथे बनविणार आहे. पूर्ण माझा जेवढा निधी येईल त्या शाळेला वापरणार आहे. येणाऱ्या काळामध्ये या शाळेतून विद्यार्थी घडतील. या निमित्ताने सांगतो. खरंच या निमित्ताने कौतुक होतं की सौ संध्या कल्याणकर आगळे वेगळे उपक्रम राबवित असतात. महिलेला सक्षम करणं, ते महिलेचं हात मजबूत करणं, आर्थिक मजबूत करणं, हे त्यांनी कार्यक्रम, गिरण्याचा उपक्रम हो, मशीनचा उपक्रम आणि असे उपक्रम, चांगले उपक्रम त्यांच्या याच्यामध्ये विचारामध्ये आहेत. येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही या मतदारसंघाला चांगले विचार देऊन मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न करीन. या निमित्ताने सांगतो आज विद्यार्थ्यांचं खरंच कौतुक करतो या निमित्ताने की 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे या स्पर्धेतून जे भाग घेतलेले आहे त्यांचं कौतुक करतो. नाही घेतलं त्यांचंही कौतुक करतो आणि जे स्पर्धेमध्ये जे भाग आले नाही त्यांचं कौतुक करतो. येणाऱ्या काळात 100% विद्यार्थ्यांना वाव भेटल, कलेला वाव भेटल आणि या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये 100% विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द. आज संध्या फाउंडेशनचा आयोजित केलेला कार्यक्रम होता रंगस्पर्धा स्पर्धा. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. नांदेडचे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर, भोकरच्या विधानसभेचे आमदार श्रीदाई चव्हाण, नांदेड जिल्ह्याच्या उपमहापौर कविताताई मुळे आणि पूर्ण जे शिक्षण अधिकारी माननीय पूर्ण सन्माननीय याचतील. तर आज आपण फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या मतदारसंघातील ग्रामीण भागातील
जे 47 शाळा आहेत जिल्हा परिषद त्या भागातील विद्यार्थ्यांचा रंगभरा स्पर्धेचा कार्यक्रम घेतला होता आणि ह्या कार्यक्रमाला आम्ही प्रत्येक गावातील शाळेतील विद्यार्थी निवडले. तर आज विद्यार्थी 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि 300 विद्यार्थ्यांना आज बक्षीस वितरणाचा संध्या फाउंडेशनच्या माध्यमातून एक कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमाला सर्व पालक, सर्व शिक्षक, सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी आले आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवणं खूप गरजेचं आहे. कारण ग्रामीण भागातील जे आपण शहरामध्ये सुविधा भेटतात ते ग्रामीण भागातील सुविधा भेटत नाही, म्हणून आपण प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन जे शिक्षणाचं साहित्य लागतं ते आपण संध्या फाउंडेशनच्या माध्यमातून देणार आहेत. आणि आपल्या मतदारसंघातील विद्यार्थी घडवणं हे आमदार साहेबांचं माझं स्वप्न आहे, म्हणून आम्ही संध्या फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहोत. आणि देशाचं भविष्य घडण्यासाठी आपण आमच्या मतदारसंघातून आम्ही सुरुवात केलेली आहे. मतदारसंघातून सुरुवात केली तर हे नांदेड जिल्हा देशभरामध्ये सुरुवात करणार आहेत, एवढंच आमचं स्वप्न आहे. मुख्य उद्देश काय हा कार्यक्रम? हा मुख्य हे म्हणजे आपण जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी घडले पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या एक मनामध्ये कला असते, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. प्रत्येक आई वडिलांना वाटते की माझा मुलगा डॉक्टर इंजिनियर व्हावा, पण डॉक्टर इंजिनियर होत असताना सुद्धा काही चित्रकलेमध्ये जातात, काही वेगवेगळे कला असतात. त्या कलांना वाव देऊन, लेकरांना प्रोत्साहन देऊन आपण विद्यार्थी घडवले पाहिजे.